असं म्हणतात की खळखळून हसल्यामुळे आपलं आयुष्य वाढतं. असंच आयुष्य वाढवण्याचं काम आपल्या मराठी कॉमेडी मूवीजनी केले. पण आजकालच्या मूवीज मध्ये त्या टाईपची कॉमेडी बघायला मिळत नाही जे आपल्याला खळखळून हसू शकेल. पण डोंट वरी मित्रांनो, मी तुमच्यासाठी घेऊन आलोय असे 5 मूवीज जे बघितलं तुम्ही खळखळून हसणार आहे. पण त्याआधी तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या, कारण अशा भन्नाट व्हिडिओज मी नेहमी घेऊन येत असतो. तर चला तर बिना लांबड लावता लगेच व्हिडिओला सुरू करूया. अरे तुझा गुलाब तर तिला देण्याआधीच तुटला. अरे पुढं तुला लेकरं बाळ होतील का नाही बाबा. ज्या मूवी मध्ये आपण बघतो मदनला, ज्याला की भूत दिसत आहेत, ज्यामुळे तो जास्त त्रस्त झाला. त्याचबरोबर त्याचं एका मधुमती नावाच्या मुलगीवर प्रेम आहे, पण तो एकदम इंट्रोवर्ट आणि शाय टाईपचा मुलगा असल्यामुळे त्याला ते कन्फेस करता येत नाही. अशातच त्याची एके दिवशी भेट होत्या शशिकांत नावाच्या भूताशी, जो की मदनकडे हेल्प मागतोय आणि त्याचं मधुमतीशी सेटिंग लावायचे प्रॉमिस पण करतो. आता मदन शशिकांतची हेल्प करणार काय आणि शशिकांतनं कोणती हेल्प मागितल्या मदनकडे, हे तुम्हाला बघायचं आहे या मूवी मध्ये. या मूवीचं नाव आहे एक डाव भूताचा. हा आपला अशोक मामांचा जुना नाही तर नवीन 2024 मध्ये आलेला मकरंद अनासपुरे आणि सिद्धार्थ जाधवचा मूवी. या मूवी मध्ये तुम्हाला भन्नाडाची कॉमेडी बघायला मिळणार आहे, त्याचबरोबर थोडासा थ्रिल पण एन्जॉय करायला मिळेल. हा मूवी तुम्ही प्राईम व्हिडिओज वर बघू शकता. टेंडर भरायला आलते, मी म्हणलं मलाही द्यावं लागते. अरे हे आपले मोठे मालक आहेत. असं आहे व्हय मालक. या मूवी मध्ये आपण बघतो समीर आणि हर्षद आला, जे की न्यूली मॅरिड कपल आहे, जे हॅपीली राहत असतात मुंबईमध्ये. एके दिवशी समीरचा लहानपणीचा मित्र दामोदर, जो की गावावर आलाय त्याच्याकडे राहायला, पण समीराला तो अजिबात आवडत नाही. त्याच्या राहणीमानावरून, त्याच्या भाषेवरनं त्याला तो अजिबात आवडत नाही. पण हळूहळू तिला समजायला लागतं की हा साधा आणि मनाने निर्मळ मुलगा आहे. त्यामुळे दोघांमध्ये फ्रेंडशिप होते आणि त्यांची ही फ्रेंडशिप बघून समीरला जेलस फील व्हायला होत आणि त्यामुळे समीरला गैरसमज व्हायला सुरू होतात हर्षदा आणि दामोदर बद्दल, आणि त्यामुळे दोघांमध्ये भांडण व्हायला चालू होतात. त्यानंतर दामोदर डिसाइड करतो की आपण या दोघांना एकत्र आणायचं. आता त्यांना एकत्र आणण्यासाठी तो काय काय करणार आणि त्या गोष्टी करताना काय काय धमाल होणार आहेत ते तुम्हाला बघायचं आहे या मूवी मध्ये. या मूवीचं नाव आहे दोघात तिसरा आता सगळं विसरा. या मूवी मध्ये आपल्याला प्रसाद ओक, मकरंद अनासपुरे, मृण्मयी लागू, मोहन जोशी, अमृता खानविलकर यांसारखे कलाकार बघायला मिळणार आहेत. हा सुद्धा मूवी तुम्हाला प्राईम व्हिडिओज वर बघायला मिळेल. मुलगा असाच शाळेच्या मूड मध्ये राहिला तर फुले, टिळक, आगरकरांसारखा शाळाच काढणार बहुतेक. या मूवी मध्ये आपल्याला बघायला मिळतो आशिष बेंडे, जो की 10 वर्षाचा शाळेत जाणार मुलगा आणि तो प्रेमात पडतो त्याच्या क्लासमेट सृष्टीच्या. जसा आशिष मोठा होत असतो तसं देशामध्ये सेव्हरल सोशल इकॉनॉमिकल चेंजेस पण होत असतात, जे चेंजेस आशिषच्या लाईफ मध्ये घडणार इन्सिडेंट सोबत कनेक्टेड आहेत. आता आशिषचं प्रेम सृष्टी ऍक्सेप्ट करेल काय आणि सृष्टी पण त्याच्या प्रेमात पडणार काय, हे तुम्हाला या मूवी मध्ये बघायचं आहे. ही फक्त लव्ह स्टोरी नाही आहे. या मूवी मध्ये तुम्हाला सोशल प्रॉब्लेम्स वेगळ्या पद्धतीने मांडण्यात आलेले दाखवलेत. या मूवी मध्ये तुम्हाला जातीवाद सारखा मुद्दा पण वेगळ्या अँगलने दाखवण्यात आला. हा मूवी कॉमेडी तर आहेच, पण एक मेसेज पण आपल्याला देऊन जातो. या मूवीचं नाव आहे आत्म पॅम्पलेट. हा मूवी तुम्हाला प्राईम व्हिडिओज किंवा ZEE5 वर पण बघायला मिळेल. तसं हा मूवी युट्यूब वर फ्री मध्ये पण अवेलेबल आहे, त्यामुळे तुम्ही लगेच जाऊन टाम वगैरे बघून घ्या. बरं, इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला जर आवडत असेल तर लाईक ठोकाना लगेच, आणि अजून पण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या लगेच. आपण वळूया लिस्ट मधल्या पुढच्या मूवीकडे. ती कुस्ती खेळली म्हणून मी झाले, मग पैलवान तर आखाड्यात दिवसभर कुस्ती खेळतात. या मूवी मध्ये आपण बघतो सविताला, जी की एस्पायरिंग ऍक्ट्रेस आहे, जिला मोठी अभिनेत्री व्हायचं, पण ती राहते एका स्मॉल विलेज मध्ये, त्यामुळे तिला ऍक्ट्रेस होण्याच्या संधीच मिळत नाही. त्या ड्रीमला फुलफिल करण्यासाठी सविता भरत नावाच्या एका लोकल थिएटर डायरेक्टरशी लग्न करते. पण लग्न झाल्यानंतर तिचे या स्वप्नाच्या पूर्ण वाटाच बंद होतात. पण एक दिवशी रघु नावाचा मुलगा त्यांच्या गावात येतो आणि तिला सांगतो की मुंबईला माझ्याबरोबर चल, मी तुम्हाला हिरोईन बनवेन. आता सविताचं हिरोईन बनण्याचं स्वप्न पूर्ण होणार का आणि रघुच्या मनात काही काळ बेरत नाही ना, हे बघायचं तुम्हाला या मूवी मध्ये. या मूवीचं नाव आहे शिकारी. हा मूवी थोडासा ऍडल्ट कॉमेडी टाइप आहे. यामध्ये तुम्हाला बोल्ड सीन्स पण बघायला मिळतील, त्यामुळे हा मूवी तुम्ही एकटच बघा, फॅमिली सोबत बघू नका. हा मूवी तुम्हाला ZEE5 वर बघायला मिळेल. तर बोलूया या लिस्ट मधल्या शेवटच्या मूवीकडे, जो की माझा पर्सनल फेवरेट आहे. या मूवी मध्ये आपण बघतो दादा दांडकेंना, जे की एक फेमस गुंड आहेत, ज्यांचं नाव ऐकलं तरी माणसं थरथर कापतात. दादा दांडकेंना उघडायचं आहे नवीन बिअर शॉप. त्यासाठी ते जातात एका शाळेत, ज्या शाळेची जागा त्यांना विकत घ्यायचं आहे. पण तिथं वेगळाच ट्विस्ट येतो. त्यांना तिथं त्यांचं जुनं प्रेम हेमा भेटते. हेमाला बघितल्या दादांना त्यांच्या जुन्या आठवणी आठवतात. लगेच दादा हेमाला मॅरेज प्रपोजल पण टाकतात, पण हेमा ते रिजेक्ट करते, कारण तू आता तसा राहिलेला नाहीस, तू आता बदललायस, तू गुंड झालायस, तुझी भाषा बघ, तू राहणीमान बघ, तुझं कपडे बघ. हे सगळं ऐकल्यानंतर दादांना राग येतोय आणि ते ठरवतात की आपण आता चेंज व्हायचं आणि हेमा बरोबर लग्न करून दाखवायचं. आता ते करण्यासाठी ते काय काय करणार आहेत आणि ते करताना काय काय धमाल गोष्टी घडणार आहेत हे बघायचं तुम्हाला या मूवी मध्ये. या मूवीचं नाव आहे एक डाव धोबी पछाड. हा मूवी एवढा कॉमेडी आहे की तुमच्या हसून हसून पोटात दुखेल. या मूवी मध्ये मुक्ता बर्वे, सुबोध भावे, भरत गणेशपुरे, प्रसाद ओक, अशोक सराफ, किशोर शहाणे अशी
असे भरपूर सारे कलाकार आहेत. हा मूवी तुम्हाला हाऊसफुल टाईपची वाईब देईल, ज्यामध्ये एका घरामध्ये भरपूर सारे कॅरेक्टर्स येतात आणि त्या कॅरेक्टर्स मध्ये जे कन्फ्युजन वगैरे होतं त्यामधून कॉमेडी करण्याचा प्रयत्न केलाय. हा मूवी सध्या तर कोणत्या OTTवर अवेलेबल नाही आहे, पण तुम्ही इंटरनेटवर शोधाल तर तुम्हाला नक्की सापडेल. पण हे होते काही कॉमेडी मूवीज जे मला आवडतात म्हणून मी तुम्हाला पण रिकमेंड केले. हे जर मूवी तुम्ही बघितले असेल तर मला कमेंट मध्ये नक्की सांगा की तुमचा फेवरेट मूवी कोणता आहे आणि तुमचे जर काही रिकमेंडेशन असतील कॉमेडी मूवीज बद्दल